आपण बघताय राम जानकी लक्ष्मण यांचं मंदिर अनघोरा येथील हे आहे जे पंचमुखी हनुमानजी मंदिरात माझा रात्री विश्राम होता आणि समोर जर बघताय तर अखंड रामायण इथे चालतंय आणि आज सुरुवात माझी सकाळची ही सुरुवात झालेली आहे। अनघोरा मधील हे दृश्य बाबाजी ही अखंड ध्वनी आणि बाहेरच असतात। तर आपण बघताय हा आश्रम होता आणि समोर बघताय तर ती विशाल अशी मैया। तर आपण बघताय ते समोर जे मंदिर दिसतंय ते मंदिर आहे तपस्वी बाबाजींचं। तर ह्या बाबाजींना भेटायला शेर येत होते, तर हे बाबाजी इथं मैयामध्ये जिवंत समाधी घेतली आहे। तर हे स्थान बघताय आपण अनघोरा येथील हे सकाळचं दृश्य आहे, खूप सुंदर असं मैयाचं दृश्य नर्मदे हार। आपण बघताय हे अनघोरा गाव आहे, ह्या गावाची परिसराची थोडीशी माहिती मला आता मिळाली आहे। आणि आपण जे बघताय तर हे जे स्थान आहे ह्या स्थानावरती राजा जनकजींनी तपश्चर्या केली होती। इथं राजा जनकजींनी यज्ञ केला होता। तर हे बाबाजी मध्ये जे आहे तर इथे मध्ये हवन आहे मैयाच्या मध्ये, आणि हे जनकजींचं ज्यावेळेस त्यांनी तपश्चर्या केली होती हे शिवलिंग आहे। तर मैयाला एवढं पाणी येतं, एवढी बाढ येते, पण हे शिवलिंग हलत नाहीये, जसं तसं असतं। तर आपण बघताय हे खूप पुरातन असं भोले बाबा आहे। तर ही पुरातन मूर्त आता थोडीशी एका साईडला ही झाली, पण खूप सुंदर असं दृश्य आहे। तर आपण बघताय तर आपल्याला हे बाबाजी ह्या स्थानाविषयी महत्व सांगतायत। तर बाबाजी बताइए। ये ग्राम अनघोरा है, तहसील उदयपुरा है। हाँ। यहाँ जे राजा जनक ने यज्ञ किया था, यहाँ मैया के बीच यहाँ में पर यज्ञ किया था। तो ये मूर्ति पशुपतिनाथ में मिलेगी ऐसी, और ऐसी कहीं पर नहीं मिलेगी, कहीं नहीं मिलेगी। हाँ। और कितना भी बाढ़ जाए, कितना हाँ। पत्थर बह जाए, मूर्ति यहीं कहीं रहेगी, यही रहेगा। हाँ, कहीं नहीं जाएंगी। कितना बाढ़ जाए वो बीच में है। यहाँ कुंड बने हैं, ऐसे वो तो वहां तक बना है। तो क्या है, आप प्रेम से उठाओगे हाँ। उठ जाएंगे, हाँ। अभिमान से उठाओगे दो झलस नहीं उठाएंगे शंकर जी। ये छोटा सा मूर्ती। हाँ। तर आपण बघताय प्रेमानं एका माणसाला उचलेल आणि अभिमान जर असेल तर ही मूर्ती दोन माणसाला सुद्धा हलत नाही। तर हे असं इथलं जागरूक असं देवस्थान आज आपण मैयाच्या किनाऱ्यावरती आलोय। जनकजींनी तपश्चर्या केली होती, जिथं ज्या मंदिरामध्ये मी थांबलो होतो त्या मंदिरामध्ये हनुमानजी स्वयं तिथं राहिले होते। तर रामायणचं पठण चालू असतं त्या गावामध्ये मी अनघोरा तालुका उदयपुरा रायसेन ह्या मंदिरामध्ये ह्या गावामध्ये माझं भाग्य होतं की मी रात्रभर त्या मंदिरात होतो। आणि इथं बाबाजींनी सांगितलं की इथं छोटे छोटे कुंड मध्ये खूप मोठे कुंड आहे मैयाच्या मध्ये, आणि यज्ञ कुंड सुद्धा इथं ह्या म्हणजे इथं बाबाजी सांगतायत की इथं 7 यज्ञकुंड आहे जे राजा जनकजींनी इथं ह्या अनघोरा परिसरामध्ये ह्या आपण जिथं बघतोय इथं ह्या परिसरामध्ये हे 7 यज्ञकुंड आहे। मी सकाळी सकाळी इथं आलोय, सहज तिकडून रस्ता होता पण मी म्हटलं इकडून मैयाच्या काठावरून दर्शन घेऊन जावं, काही रस्ता असेल तर विचारत इथं आलोय। तर मला ही सुंदर अशी माहिती ह्या बाबांनी दिली। तर सुंदर असे दृश्य आपण सकाळचं बघताय नर्मदे हार। आता जिथं अनघोरा मंदिर परिसरामधून आपण आलो होतो तिथं आगनी चालू होती। तर तिथं ते बाबाजी तुम्ही बघितले असतील। तर आता मला माहीत झालंय की ते बाबाजी 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आहे, आणि तपश्चर्यामध्ये काय घ्यायचे तर ध्रुवाचा रस, फक्त ध्रुवाचा रस आणि मैयाचे का जल। म्हणजे त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या करून ध्रुवाच्या रसावर आणि मैयाच्या जलवर काढले। खूप तपस्वी सिद्ध असे बाबाजी होते। मी ह्या भूमीवरून चालतोय जिथं जनकजींनी तपश्चर्या केली आहे। स्वयं हनुमानजी ते थांबले होते। सकाळचं दृश्य आहे, मैयाच्या काठ्यावरून मी चालतोय। खूप सुंदर असं पुढे समोर बघताय सूर्य भगवान निघतायत आणि मी असा मैया किनाऱ्यावरून चालतोय। खूप सुंदर असे दृश्य वर आलोय आणि असं तुरीचं शेत लागलंय, सगळं वदाळांना ओलं होतंय। तर हा परिक्रमेचा मी आनंद घेतोय नर्मदे हार। आणि समोर जर बघितलं तर परत मैया। तर हे दृश्य आपण बघताय मैयाच्या तीरावरचं नर्मदे हार आपण बघताय। मी एकटा चालतोय, पुढून सूर्य उगवतोय, मैयाच्या काठावरील हे दृश्य आपण बघताय। आणि मैयाने हे जे मागे बघताय तर हे माझ्यासोबत पाठवली फौज आहे। आपण बघताय मागून आलाय तो अनघोराकडील हा रस्ता,
आणि हा खूप मोठा असा आश्रम आहे. येथे परिक्रमावासियांची खूप अशी छान सेवा होते. पुढं लगेच मयाचा किनारा आहे. हे गाव आहे पतई, उदयपुरा जिल्हा, रायसेन, मध्य प्रदेश. मयाच्या किनाऱ्यावरील हे सुंदर असं दृश्य आपण बघताय. पतई गावातील हे दृश्य आहे. तर हे सुंदर असं दृश्य बघताय. मया सगळा दगड कोरून घेऊन गेली आहे. असं हे दृश्य, असा रस्ता, हे स्थानिकचे लोक असा रस्ता करून देतात. असे हाताने खोदून रस्ते तयार केलेले असतात आणि खाली ह्याची मया, अथांग अशी मया वाहते. हर जटा संक्रेह नमो पार्वती पते हर हर महादेव सीताराम। ये शुक्ल तीर्थ है और उस तट पर जो बना है वो नीलकुंठ है। नीलकंठ के सामने ये शक्कर नदी है। शक्कर नदी, हाँ, इसे शुक्ल तीर्थ बोलते हैं। शुक्ल तीर्थ बोलते हैं। और ये जो आप सेवा करे ये गांव कौन सा है? ये शुक्लपुर शुक्लपुर बोलते हैं। हाँ, यहाँ गांव नहीं है, सिर्फ 2 आश्रम है। हाँ हाँ हाँ, शुक्लपुर के 2 आश्रम। 2 आश्रम। तर आपण बघताय पर गांव नहीं है, 2.5-3 किलोमीटर बाद गांव। तरी तो बघताय, ये 2 आश्रम आहे शुक्ल यहाँ तीर्थवरती. पर एक समाधि भी, यदि आप जाओ दर्शन करवे, बहुत पुरानी है और बहुत लोगों का अच्छा होता है। बड़े से बड़ी बीमारी, रोग सब ऊपर नष्ट है, हो जाते हैं। ऊपर है, कितना दूर है? ये सामने। हाँ, जिंदा बहुत पुरानी है और कई रोग दूर दूर से आते हैं। जीवत जैसे कोई के गले फटके हैं, कछू है, बड़े बड़े घाव हैं, इतने आवे ही मात्र से कष्ट तो दूर हो जाता है, कष्ट का निवारण। तब महीना जो सेवा करता है उसका पूरा तन छोक जाता है। इसे शुक्ल तीर्थ शुक्ल तीर्थ बोलते हैं. अरे जिवंत समाधि वहाँ लिया है. पुरानी 700-800 कौन सी भी अपना बीमारी होएगा। ठीक है, मैं दर्शन करके आता हूँ बाबाजी. हाँ। बघितलंय हे शुक्ल तीर्थ जे मयाच्या किनाऱ्यावरचं हे दृश्य आहे. नर्मदा पुराणामध्ये ह्या स्थानाचा उल्लेख होतोय. नर्मदे हर आपण बघताय, हे शुक्ल तीर्थ पुराणामध्ये ह्या स्थानाचा उल्लेख होतोय. आज आपण इथं दर्शन करून चालतोय. हे बाबाजी जिवंत समाधी घेतली होती. उत्तर तटावरती हे दृश्य आपण बघताय. खासव्यातून चालतोय, पाय फसतायत. समोर बघताय ती मिठी नदीचा संगम जो मयामध्ये शुक्ल तीर्थावरती येतंय. बघताय हे मंदिर आहे रिछावरचं. हा मंदिर परिसर पुरातन असं हे मंदिर क्षेत्र, गणपती बाप्पा. आणि समोर बघताय हा खूप सुंदर असं जुन्या मूर्त इथं बघताय. तर अखंड अशी रामायण इथं चालते. नर्मदेहर आपण बघताय, हे ऋषिराज जामवंतजी यांची तपोभूमी. आज आपण इथे दर्शन घेतलंय. खूप सुंदर असा हा परिसर बघताय. तर हे जामवंतीचीचं मूर्त समोर दिसतंय. तर हे मंदिर, सुंदर असा परिसर. इथे विश्राम सुविधा आहे. परिक्रमावासी इथं थांबू शकतात. भोजन प्रसादीची व्यवस्थित सुविधा आहे. खूप सुंदर असा आश्रम परिसर. नर्मदेहर हे रिछावर गावामधील बघताय आपण विशाल असं वटवृक्ष. खूप सुंदर असे हे वटवृक्ष आपण बघताय. दुर्गाजी का मंदिर आणि हे अफाट असं सुंदर हे मंदिर आणि सुंदर हे वटवृक्ष आपण बघताय. नर्मदेहर अरे भाजन करो दिल टूर के का कर हो माया जोर के। भाजन करो दिल खोल के का कर हो माया जो। माया जोड़ी ते जोड़ी में धरे लाई। माया जोड़ी ते जोड़ी में धरे लाई। अरे बेटा आया लेगा तारो टोर के का कर हो माया जोर के। भाजन करो दिल खोल के का कर हो माया जो। माया जोरी
मरका में धरे लई माया जोरी मरका में रखे लई। अरे नाती आया लेगा मरका फोर के का कर हो माया जो भाजन करो दिल खोल के का कर हो माया जो माया जोरी वो शीशे में रखे लई या जोरी वो शीशे में रखे। अरे लाई बेटी ले गई वो शीशो फोड़ के का करो माया जोर के भाजन करो दिल खोल के का करो माया जोरी पेटी में रखे लई माया जोरी पे। अरे बउआ आई ले गई बटोर के का करो माया जोर के भाजन करो दिल टोर के का करो माया जोर के। नर्मदे हार हर हर अरे नर्मदे हार। मैया एक गांव कौन सा है? रामपुरा। रामपुरा। रामपुरा गोस्वामी दुर्गापुरी की माँ। हाँ, गोस्वामी महाराज जी। और आप चाय का व्यवस्था करते हो पर परिक्रमावासी के लिए। बाबा जी मैया जी नर्मदे हार। अभी हम आगे निकल रहे हैं नर्मदे हार। नर्मदे हार तर हे बघताय ही सीडी खूप सुंदर असं हे सीडीवरून परिक्रमावासी चालतात। बाबाजी आरामशीर। टिमरावन मधील हे भोलेबाबांचं मंदिर जुनाट असं पिपळाचं झाड बघताय। खूप मोठं असं विशाल असं झाड आहे आणि पुढे जरा बघितलं हे बजरंग दादा तर हे मंदिर दिसतंय खूप पुरातन असं हे मंदिर आपण बघताय। किनाऱ्यावरले सुंदर असं दृश्य आपण बघताय। मध्ये बघताय तर एक छोटासा टापू बनलेला आहे आणि परिक्रमावासी असे चालतायत दूर दूर पर्यंत। असे परिक्रमावासी किनाऱ्याने चालतायत। अशी छोटी मैया आम्ही क्रॉस करतोय। बघताय आम्ही छोटी मैया क्रॉस करतोय। किनारे पे था पतई की ओर नहीं पतई की 6 किलोमीटर आगे से मध्ये हा दो आश्रम बने हैं। हाँ 15 तो आ गए। खूप सुंदर असे दृश्य। यार आपण पोहोचलोय हिरापूर या गावामध्ये। मैयाच्या किनाऱ्याला हे दृश्य आपण बघताय। हिरापूर गावामधील हे दृश्य आहे। मध्ये हर आपण बघताय हे हिरापूर गाव आहे। तर हे गाव हिरापूर गाव जे हिरापूरवाले दादाजी म्हणून प्रसिद्ध आहे। तर इथं ही त्यांची तपोभूमी आहे। तर ते सध्या नैमिषारण्यामध्ये तपश्चर्याला गेलेले आहेत। तर मागील काही वर्षापासून हे तिकडे आहे। इथे आश्रम चालतोय। खूप सुंदर असं मंदिराचे बांधकाम चालू आहे आणि त्यांच्याही अगोदर इथे एक धुनीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध होते। तर ही खूप मोठी तपोभूमी आहे। तर किनाऱ्यावरती हा आश्रम आपण बघताय आणि आम्ही आता पुढील प्रस्थान करतोय। पुढील मार्गावरती आम्ही निघतोय। आपण आलो आता करुंदी घाट जो मैयाच्या तटावरती आहे। तर बघू शकता समोर आपण मंदिर परिसरामध्ये आलोय। समोर दिसतंय तर ती मैयाची मूर्ती इथं आहे। विशाल असे भोले बाबाजी इथं स्थापित आहे। आपण बघताय हे करुंदी घाटावरील दृश्य। उंच उंच असे वड आणि पिपळाचे झाड दिसत आहेत। इथं मंदिराचं काम चालू आहे। हे गुरु कृपा अन्नक्षेत्र आहे। नर्मदा तट करुंदी घाट। तर आपण नर्मदे हार। तर आपण बघताय रास्ता किती बेकार होता। कठिन रास्ता चलना पड़ता है। कठिन रास्ते से अभी बाबा जी आए हैं। भोजन करके आए हैं। मैया के तट पे चल रहे हैं। तर आपण बघताय एमपीचे बाबाजी आणि हा कठीण असा रस्ता। नर्मदे हार बघताय झिरी आश्रमामध्ये आम्ही पोहोचलोय। खूप सुंदर असा आश्रम आहे। हे झिरी घाट नर्मदा तट। तर हे सुंदर असा आश्रम आपण बघताय असा रस्ता
आम्ही छतरपूरला चाललोय. जिरीचा आश्रम सोडलाय. आपण बघताय हा जिरीचा रस्ता आणि अशा रस्त्यांना चालतोय. संध्याकाळचा टाइम, नर्मदे हर.